नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह। माझ्या पाठीमागचे हे तुम्ही दृश्य बघू शकता। ही आहे 361 क्रमांकाच्या हायवेवरती लातूरहून नांदेडकडे जाताना शिरूर ताजबंद गाव लागतं आणि शिरूर ताजबंदच्या गावामध्ये जो उड्डाण पूल गेला, याच पुलावरती हा शेवग्याच्या शेंगाने भरलेला पिकअप गाडी नंबर आहे ज्याचा MH25AJ 7256 ही नेमकी कुठून निघाली होती आणि कुठे जात होती हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी येथील काही नागरिकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। कधी घटली घटना हे सगळी काही माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। तुम्ही ड्रायव्हर आहेत का? ॲम्ब्युलन्स। तुम्ही दुसरे ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर का? बरं, तुम्हाला कधी समजली ही घटना? आम्हाला 9:53 समजली सर। बरं बरं, काय झालं म्हणून सांगितलं? ऍक्सिडेंट झाला या म्हणले गाडी। बरं, काय स्थिती होती त्यावेळेस तुम्ही इथे आला? बरोबर सर, आम्ही आता येऊन आम्हाला 10 मिनिटं झाला, आम्हाला यायला थोडा लेट झाला कारण का माळेगावने त्याला टोलून टाइम लागतो सर। बरं बरं, तरी आम्ही 10 मिनिटांमध्ये आलो सर। बरं, आता ही जे तुम्ही बघता ही मंडळी जी आहेत संपूर्ण हे चालक मंडळी आहे। माझ्या डाव्या बाजूला हे जे आहेत दुसरे सुद्धा पिकअप वाले, म्हणजे याच वेळेला सगळे तरकारी घेऊन चालणारे हे ड्रायव्हर बांधव आहेत आणि ते या पलटी झालेल्या पिकअपच्या ड्रायव्हर साठी त्यांना मदतीसाठी थांबलेले आहेत। काय प्रतिक्रिया त्यांच्या जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। सर, तुम्ही ड्रायव्हर आहेत का? हा बरं, कोण आहे तिथे ड्रायव्हर? आता बोललेले मगाशी, हा त्यांच्याकडे जाण्याचा मी प्रयत्न करणार आहे। सर समोर या, काय नाव आहे तुमचं? खंडूवर होते। बरं, गाव? लोहारा तालुका। लोहारा तालुका म्हणजे उदगीर जिल्ह्याचा आहे? नाही, धाराशिव जिल्ह्यातून। कुठून निघाला होता हा पिकअप? हा पिकअप निघाला होता बार्शीवरनं। बरं, आणि कुठे जाणार होता? नागपूर जाणार। किती टन लोड होता याच्यामध्ये? काय तेवढं सांगता येत नाही, 1.5 टन असेल। 1.5 टन। बरं, म्हणजे हे नेमकं कशामुळे झालंय? कॉर्नर मुळे झाले आहे। कॉर्नर धोकादायक आहे आणि ह्या कॉर्नरला बघा तुम्ही टायर तुम्ही बघू शकता किती घाशी झालेला टायर आहे। हे टायर ते वंजे पडलेत ना, ते घाशी कॉर्नर मुळे टायर घाशी झालेला आहे इथेवर आणि इथे येऊन ह्या डिबाजेकला गाडी टच झाली आणि पलटी झाली। हा अपघात झाला त्याच्यानंतर तुम्ही किती वेळा इथे पोहोचला? हा अपघात झाल्यानंतर ड्रायव्हर आतमध्येच होता। आम्ही सलमान भाईने येऊन आम्ही त्यांना बाहेर काढलं, आम्ही दोघांनी येऊन, आणि इथं कमीत कमी 20 माणूस होते, एकही माणूस हात लावायला तयार नव्हता त्याला। आम्ही दोघांनी येऊन त्याला बाहेर काढलं आणि अँब्युलन्सला लगेच फोन करून आम्ही लगेच पाठवून दिलं। अपघात समयी आपण प्रत्येकाने मदत केलं पाहिजे, मात्र वरवटे आणि सलमान भाईनी या अपघात ठिकाणी त्यांनी मदत केल्याबद्दल त्यांचं खरं तर अभिनंदनच करावं लागेल। आणि विशेष म्हणजे हायवे जे प्राधिकरण काय म्हणजे आपल्याला प्राधिकरण संचालक जे आहेत या उड्डाण पुलावरती जे आहे इतका मोठा वळण घेतल्यामुळे अशा घटना घडलेल्या आहेत अशी ड्रायव्हर बांधवाकडून प्रतिक्रिया येत आहे। या घटनेची सविस्तर माहिती पाहता तुम्ही बघू शकता या अपघातामध्ये सुदैवाने काही जीवितहानी जरी झाली नसली तरी या पिकअपचा ड्रायव्हर गंभीर जखमी झाल्याची माहिती मला मिळाली आहे। इथल्या नागरिकांनी दिलेली माहिती आहे आणि लागलीच याच ठिकाणी क्रेन सुद्धा उपलब्ध झालेला आहे आणि लगेच या पलटी झालेल्या पिकअपला काढण्याची प्रक्रिया आता सध्या सुरू आहे। 361 महामार्गावरील ही घटना लातूर नांदेड रोडवर शिरूर ताजबंद येथे झालेली दिसते आणि तुम्ही बघू शकता आता हे क्रेन जे आहे लगेच उचलण्याच्या तयारीत आहे। या पिकअपला आता थोड्या वेळात हे काढून टाकणार आहेत, बाजूला ठेवणार आहेत। या पिकअप वरती या पिकअपच्या मालकाचा नंबर आहे, मोबाईल नंबर, त्या मोबाईल नंबरवरून त्याच्याशी संवाद साधला असता येथील काही दुसऱ्या चालकांनी तर ते गाडी हलवायची नाही असे ते बोलत होते। काय तुमच्याशी बोलणं झालं का त्या मालकाचं? आता विस्फोट म्हणाले की PSI आल्याशिवाय गाडी हलवायचं नाही। आता ते घडल्यावर त्यांच्यावर जबाबदारी राहणार। आमची काय घडणार, आमची सगळे किरण लावून ओके लावून सगळं झालेलं आहे आमचं। आमचे बंदोबस्त केले, आमचे हमी येण्याच्या आले सगळे हमी हे केलं, आमचं प्रोसेस पूर्ण केलं आम्ही। आता गाडी मालक म्हणतो की आम्ही आल्याशिवाय गाडी हलवायचं नाही, आता ह्याचे आम्ही काय करू शकतो? जर
त्यांची वाट जर आपण पाहत राहिलो, इतका मोठा वळण आहे आणि जर या ठिकाणी दुसरी गाडी येऊन जर याच्यावरती जर आपटली तर त्याला ते जबाबदार आहेत असं त्यांना विचारलंय का? नाही विचारलंय की म्हणतात पे साहेब 5 मिनिटात थांबा म्हणाले. पे साहेब 5 मिनिट वाट बघू, त्याच्यानंतर आता काढून टाकू. आपण सगळं प्रोसिजर केलेलं आहे, आता 5 मिनिट आता वाट बघू. हा बोला बोला, कोण बोलताय? NH वाले साहेब. हॅलो हा बोला साहेब. ते साळवे साहेबाचा फोन आला होता. बर. ते म्हणतात पत्रकार ते असून तिथं काय ते गाडी दुसरं माणूस मरण्याच्या अगोदर ते गाडी काढून फेकून बिलकुल बिलकुल आमची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे. जेवढी जबाबदारी तुमची आहे तितकी जबाबदारी आमची आहे. अहमदपूर येथील पत्रकार बांधवांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यांनी कव्हरेज केलेलं आहे आणि लवकरात लवकर ही गाडी बाजूला काढून रस्ता मोकळा कसा करता येईल हे प्रयत्न शर्थीचे सुरू आहेत. हो सर. हो. तुम्ही संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. तर मला सांगा, हा एकूणच परिस्थिती पाहता अहमदपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी या ठिकाणी 5 ते 10 मिनिटात येतील आणि ते पंचनामा केल्यानंतर काढतील असं येथील या पिकअपच्या मालकांनी सांगितलेलं असं म्हणतायत. कोण आणखी संवाद साधला त्यांच्याशी मालकांनी त्यांच्या? तुम्ही क्रेन चालक आहेत ना? क्रेन चालक आहे आपण हे सगळं सुपरवायझर बी आपण NHIचे क्रेन हे बी ऑपरेटर बी. पोलीस कर्मचारी आल्यानंतर लगेच हे क्रेन झालेली आता प्रोसिजर सगळी लावून ठेवलेली आता. फक्त आले पण 2 मिनिटात आपण सगळे साईडला खेळू आता. ठीक आहे आपण पुढे पाहूया काय होतं नेमकं. फिर क्या कहा मुझे चाकू लेके आके हमारा भी हां काम ये याच पिकअपचे मालक बोलते का तुम्ही? दादासाहेब मुंडे, तुमची गाडी आहे का ही MH 25 AJ 7256? गाडी पलटी झाली आहे, रस्ता सगळा ब्लॉक झालाय, काढून बाजूला काढायला काय तुम्हाला अडचण काय आहे? जीपीएस द्वारे फोटो काढलेले असतात इथे, तसं कसं उचलतील क्रेनवाले? जीपीएस द्वारे फोटो काढलेले असतात. तुम्ही अडवणूक का करता त्यांची? हो, पण अर्ध्या तासात जर तुमच्या गाडीवर दुसऱ्या गाडीवाला येऊन जर आदळला तर त्याचे जबाबदार तुम्ही आहात का? आमच्या मी आल्यावर उचलतो. तुमचं तुम्ही उचलता, ठीक आहे, मान्य आहे मला,
परंतु तुम्ही येईपर्यंत जर अपघात जर झाला हायवे वरती एकदम कॉर्नर आहे, इतकं वळण आहे, भयानक वळण आहे, अक्षरशः या ठिकाणी कसरत करत आहेत माणसं वळणावर थांबून ते येणाऱ्या गाड्याला थांबवण्यासाठी. परंतु ते माणसं जर इथून जर निघून गेले तर 100% अपघात होऊ शकतो असे इथला सध्याचं चित्र आहे. आणि तुम्ही म्हणता की गाडी काढू नका. जर गाडी जर तुमच्या हा ठीक आहे, ओके ठीक आहे. मित्रांनो, हे जर व्हिडिओ तुम्ही फेसबुक वरती जर पाहत असाल तर नक्कीच फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. युट्यूब वरती जर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ताजे आणि महत्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.